नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजची अपडेट आहे आपली तलाठी भरती 2023 संदर्भात। महसूल विभागाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशनची जी पूर्ण मेथड आहे ती आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट केलेली आहे। आपल्याला माहितीच आहे की तलाठी भरतीवर विविध आरोप केले जात आहे, त्यामुळेच महसूल विभागाने या ठिकाणी नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे उदाहरणासहित स्पष्ट केलेलं आहे। तर काय आहे प्रसिद्धीपत्रक? 15 जानेवारी 2023 रोजीच हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर त्यामधील सर्व माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर पहा मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 15 जानेवारी 2024 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर पहा, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, तर यामध्ये विषय असा आहे की महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत। तर या ठिकाणी काय झालेलं आहे, महसूल विभागाने नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे किंवा जी पद्धत आहे ती कशा प्रकारे आहे तर ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की तलाठी भरती ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। कॉपीचे प्रकरण असो, त्यानंतर नॉर्मलायझेशन असो, त्यानंतर रॉ स्कोर असो, तर असे विविध प्रश्न जे आहेत ते या भरतीवर म्हणजेच तलाठी भरतीवर उपस्थित झालेले आहेत। त्यातूनच त्यांनी जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे की नॉर्मलायझेशनची कोणती मेथड वापरण्यात आली आणि ते सूत्र अगोदरच दिलेलं होतं ते आता त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील विद्यार्थ्यांची म्हणजे परीक्षार्थींची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध सामान्य म्हणजे पहा या ठिकाणी नॉर्मलायझेशन स्कोर प्रसिद्ध करण्यात आला। सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या इंग्रजी सांख्यिकी सूत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ किंवा गुणांक घट कशी होते हे दर्शविणारी उदाहरणे यासोबत प्रसिद्धीपत्रक जोडलेली आहे। म्हणजे पहा, अगोदर फक्त मेथड त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि इंग्रजीमधलं सूत्र सांगितलेलं होतं। आता त्या मेथडमध्ये जे वापरण्यात आलेल्या टर्म्स आहेत त्या पूर्ण एक्सप्लेन केलेल्या आहेत, म्हणजे जे चिन्ह वापरलेले आहेत ते सुद्धा एक्सप्लेन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आणि उदाहरणाच्या माध्यमातून म्हणजे पहा, गुणांकन वाढ दर्शवणाऱ्या उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरी माहिती घेण्यात आलेली आहे, तर गुणांकन घट दर्शवणाऱ्या उदाहरणामध्ये सोप्या सत्रातील सरासरी माहिती घेण्यात आलेली आहे। उर्वरित 3 चिन्हांची माहिती सर्व सत्रातील सरासरीची बाबतची असल्याने दोन्ही उदाहरणात सारखी आहे। तसेच उमेदवारास 120 मूळ गुण मिळालेले समजण्यात आलेले आहे। म्हणजे पहा, रॉ स्कोर जो आहे तो 120 ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या उदाहरणाचा म्हणजे जे सूत्र आहे त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे। मीन स्टँडर्ड डिव्हिएशन मेथड सूत्राचे मराठीमध्ये अर्थविवरण गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरण। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगोदर फक्त सूत्र आलेलं होतं, आता 120 रॉ स्कोर धरून या ठिकाणी मेथड जी आहे ती एक्सप्लेन करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता एखाद्या सत्रातील उमेदवाराचे सामान्यीकृत गुण 148, 57 सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या 0.1% उमेदवारांची गुणांची सरासरी गुणांची संख्या 180। तर या ठिकाणी जे आहे ते सविस्तर सूत्र देण्यात आलेलं आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि ते कशी कोणती मेथड वापरण्यात येते ती पूर्णतः एक्सप्लेन केलेली आहे। तर आपण पाहू शकतो की आधीच तलाठी भरती जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे, त्यावर विविध आक्षेप केला जात आहे, कॉपी झालेली आहे किंवा नॉर्मलायझेशन मेथडमध्ये चुकी झालेली आहे असा प्रकार आपल्याला घडलेला दिसतो। तर या ठिकाणी महसूल विभागाने जे आहे ते प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे सूत्र, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही हे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करून घेऊ शकता। तर पहा मित्र, ही होती महत्त्वाची अपडेट। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।